गाडीमध्ये सीएनजी एकदम फुल करून घेतला आणि निघालो आमच्या भटकंतीसाठी। तर नमस्कार राम राम मंडळी, मी प्रेम आणि परत एकदा मी निघालो भटकंतीसाठी। पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, मग आदराई जंगल फिरावं म्हणलं। 6 स्ट्रेंजर मित्र आणि मी एकटा असं आम्ही जात होतो। पहिला स्टॉप आमचा चहा पिण्यासाठी रात्री 12:30 वाजता झाला। चहा पिऊन घेतला आणि निघालो आमच्या पुढच्या दिशेला। आदराई जंगलला जाताना हा रस्ता येतो, रस्त्याच्या अलीकडे आणि पलीकडे दोन्हीकडे सुद्धा तलाव आहे आणि आमच्या चारी बाजूने धुके भरले होते। आम्हाला समोरचं जास्त काही दिसत नव्हतं, तसं आम्ही व्हिडिओ घेतला आणि खड्डे खूप होते या रस्त्याला। बरोबर 5:30 वाजता आम्ही पोहोचलो आणि नाश्ता आणि चहा पिऊन घेतलो। नाश्त्यामध्ये चहा, उपीट आणि मॅगी हे तिन्ही पण अवेलेबल होतं। ट्रेकला सुरुवात करत नाही तोपर्यंत सगळीकडे धुके दिसत होते आणि वॉटरफॉल पण छोटे छोटे दिसत होते आणि माझे स्ट्रेंजर मित्र सगळे माझे चांगले मित्र झाले होते आणि आम्ही सगळे मजा मस्ती करत ट्रेकिंगला सुरुवात केलो। जास्त मोठा ट्रेक नव्हता, थोडाफारच होता, पण वॉटरफॉल आणि धुक्यांमुळे खूप मजा येत होती। सगळेजण रेनकोट घातले होते, आम्ही रेनकोट घातलो नव्हतो कारण की सोलापुरात कसलाच पाऊस येत नाहीये, त्यामुळे आम्ही भिजणार होतो। त्या दगडांच्या वाटेवर आम्ही मस्त चाललो आणि फोटो सुद्धा काढला। तुम्ही जर ट्रेकिंगला येत असाल तर हमखास बूट घाला आणि चांगलेच बूट घाला, कारण की लाल माती, चिखल, दगड सगळीकडनं आपल्याला जावं लागणार आहे। आणि मला एकच भीती वाटत होती, मी आता चिखलातून घसरून पडलो तर मला नंतर कपडे नाही आहेत, मी कुठले घालू, परत चेंज करणार, परत फोटो नेट करणार, असं तसं होण्यापेक्षा ठीक आहे। आणि या ठिकाणी एवढं घाण वारा येत होतं ना, काय विचारू नका, मी पडणारच होतो। आणि म्हणजे पुढचा ब्लॉग बघण्यासाठी आत्ताच आपला चॅनल फॉलो करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये।